मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे कौशल्य विकास योजना आहे। तर ही योजना सुरूच राहणार आहे। याबद्दल माननीय मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नेमकी कोणती घोषणा केलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्रथमतः 1000 कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केला होता। त्यामध्ये आपण त्यांना हा मुभा दिला होता की 3000 कोर्सेसमध्ये आपल्या चॉईसचा कोर्स घ्या, जगा त्यांचे विद्यार्थी कोर्सेस सरकारचे आणि त्याने तिथे NEP मध्ये जे आपण करणार आहे त्याचा एक प्रथम स्टेप आपण आता उचललेला आहे। NEP मध्ये काय की टेक्निकल कोर्सेसचा वाढ देण्यासाठी माननीय प्रधानमंत्रीने सांगितलं आहे। इथे महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने असा आम्हाला सर्वांना निर्देश दिलेला आहे की NEP ने आपण जास्त जलद लागू करू शकत ते करा। आमच्या डिपार्टमेंट स्किल डिपार्टमेंटने धोरण केलं आहे की आम्ही जून पासून हळूहळू पूर्ण स्किल डिपार्टमेंटमध्ये हा NEP लागू करू। त्याचे प्रथम प्रयासमध्ये आमचे जे 1000 सेंटर सुरू आहे त्यामध्ये आता 452 सेंटर्सने काम पण सुरू केलं आहे। 26,000 विद्यार्थी रजिस्टर्ड आहे। अशी अडचण होती की त्याने ते शिक्षण घेतली पण त्याचे क्रेडिट मिळत नव्हते। आता आम्ही गव्हर्नर साहेबने रिक्वेस्ट करून मागच्या महिन्यामध्ये जे वाईस चान्सलरची मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये हा रिझोल्युशन पास केलं। ते आदरणीय कुलकर्णी साहेब ते बॉम्बे युनिव्हर्सिटीचे वाईस चान्सलरने पुढाकार घेतला। आता ते शिक्षण घेताना क्रेडिट मिळणार आहे। एक वेळा क्रेडिट मिळाले तर सर्वांना हा शिक्षणाचा लाभ अजून त्यांचे कोर्सेसमध्ये त्यांचे मार्किंगमध्ये मिळतो म्हणून ते आता पॉप्युलर हा स्कीम होणार आहे। आता आज आपण MOU साइन करणार। तर अशा प्रकारे माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांनी ही माहिती दिलेली आहे। तर यामध्ये नवीन प्रशिक्षण योजनेमध्ये जेही विद्यार्थी आता नोंदणी करतील त्यांना फायदा होणार आहे, कारण यामध्ये आता टेक्निकल कोर्स अशाबद्दल संपूर्ण अपडेट देण्यात आली आहे। तर यानंतर जीही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।